माझ्या मामाने नवीन घर बांधले होते आणि त्याचे वास्तुपूजन ठेवले। माझ्या बाबांना मामाचा कॉल आला आणि त्यांनी तुम्हा सर्वांना नक्की यायचे आहे ते म्हणाले। मामा गावात राहत होते आणि आम्ही शहरात। ते माझे मानलेले मामा होते। अगोदर आई बाबा गावातच राहायचे, मग कामामुळे ते शहरात आले होते आणि आम्ही त्यावेळेस लहान होतो म्हणून त्यांना मामा म्हणायचो। माझ्या मामाची पहिली बायको होती ती एका बिमारीपुढे वारली। त्यावेळेस माझ्या मामाला एक लहान मुलगा होता आणि त्याला कोण बघेल म्हणून मामाने दुसरे लग्न केले। माझा मामा आणि त्या मामीमध्ये जवळपास 15 वर्षाचा फरक होता। नंतर त्यांना सुद्धा फार उशिरा एक मुलगा झाला। माझी मामी सळपातळ होती पण पाहायला अगदी सुंदर आणि मला तिच्याकडे बघून फार छान वाटायचे, कारण ती दिसायला पण छानच होती। पण माझ्या मनात तिच्याबद्दल काही वाईट विचार नव्हते। पण आमची नजर नेहमी मिळायचे जेव्हा पण मी तिथे गेलो तेव्हा। आता मी आणि आई बाबा आम्ही जायचे ठरवले, तसेच 2 दिवसांनी तिथे पोहोचलो। दुसऱ्या दिवशी प्रोग्राम होता। आम्ही तिथे पोहोचलो तर मामा फार खुश झाले। मामीने माझ्याकडे बघितले आणि एक स्माइल देऊन म्हणाली, तो आधीपेक्षा अजून हँडसम दिसत आहे। मी पण तिच्याकडे बघितले आणि म्हणालो, मामी तुम्ही तर दिवसांदिवस फार सुंदर दिसत आहात आणि तुम्ही एका अभिनेत्री सारखे दिसता। तर ती थोडी लाजली आणि म्हणाली, फार मस्करी करतो तू। हळूहळू पाहुणे येऊ लागले आणि घरात गर्दी होऊ लागली। तसेच संध्याकाळी कार्यक्रमाला सुरुवात झाली। रात्री सर्वांनी जेवण केले, काही पाहुणे निघून गेले आणि काही घरीच थांबले। ते 3 खोल्याचे घर होते, ज्यांना जिथे जिथे जागा मिळेल तिथे झोपू लागले। मी एका बेडवर जाऊन झोपलो। तिथे मामीचा मुलगा झोपून होता। ते थंडीचे दिवस होते, मी झोपून होतो, पण मध्यरात्री मला असे वाटले की माझ्या शरीरावर फार जड वस्तू आहे आणि बघतो तर तिथे मामी होती आणि तिचा पाय माझ्या त्या ठिकाणी तिने ठेवला होता। ती गाढ झोपेत होती। आता मला फारच वेगळे वाटत होते, कारण तिचा पाय अगदी त्याच ठिकाणी होता। मी तिला हात लावून तो पाय सरकू पण शकत नव्हतो, कारण मी असे करत असताना ते उठली तर मलाच वाईट समजेल। बराच वेळ होऊन सुद्धा तिचा पाय तसाच होता आणि तिचा चेहरा आणि माझ्या चेहऱ्यामध्ये जास्त फरक नव्हता। तसा तिचा तो जोरात श्वास मला जाणवत होता। आता मी तिला उठवले। ती मला म्हणाली, काय झाले? मी म्हणालो, मामी तुमचा पाय बघा। तिने बघितले आणि एकदम तिने आपला पाय बघितला आणि पाय काढला। तेव्हा माझ्या चेहऱ्यावर थोडे सुख प्राप्त झाले। ती मला सॉरी म्हणाली आणि बोलली, मला झोपताना पाय ठेवायची सवय आहे। मी लगेच उठून बाहेर गेलो। मी आलो तेव्हा ती झोपून होती। या झोपेचे नाटक करत होती माहित नाही, पण मी येऊन झोपलो। सकाळी उठलो तेव्हा मामी सोबत काही बोलले झाले नाही। मग मी नाश्ता करून फिरायला गेलो। दुपारी आलो तेव्हा पाहुणे गेले होते। मी आलो तर मामी बाहेरच बसून होती। ती मला म्हणाली, कुठे गेला होता? मी सांगितले, फिरायला गेलो होतो। नंतर ती रात्रीच्या गोष्टीसाठी सॉरी म्हणू लागली। मी म्हणालो, तुम्ही सॉरी म्हणू नका, कारण तुम्ही झोपेत होते, पण तुमचा पाय माझ्या वेगळ्या ठिकाणी होता आणि त्यामुळे मला त्रास होत होता। आता ती खाली पाहून म्हणाली, आता ठीक आहे ना? आता तर त्रास होत नाही ना? आणि एक वेगळी स्माइल दिली। पण तिचे असे वागणे मला समजले नव्हते। मी तिला मस्करी करत म्हणालो, आज नको कराल तसे। तर ती हसली आणि म्हणाली, आज कसे काय करणार? आज मी तुम्हाला त्रास नाही देणार। आता मी पण विनोद करून म्हणालो, तुम्ही मामाला द्या त्रास, मला नको। मामी माझ्याकडे बघून म्हणाली, तुमच्या मामाला त्रास आता सहन करता येत नाही, मीच करते त्रास सहन। मी मामीला म्हणालो, तुम्ही स्पष्ट सांगा, मला काही समजले नाही तुमचे बोलणे। पण तेवढ्यात मामा आले तर ती म्हणाली, मी तुम्हाला नंतर सांगेन। त्यानंतर मी आई बाबांकडे गेलो। आई बाबा आजोबांकडे बसले होते, कारण आमचे घर बाजूलाच होते। नंतर आई म्हणाली, आम्ही उद्या जाणार आहे, पण तू काही दिवस थांब इथेच, तुला बरे वाटेल, त्यानंतर तू ये। आता मला पण सुट्ट्याच होत्या म्हणून मी थांबायचा विचार केला। नंतर असाच बोलण्यात तो दिवस गेला। आम्ही रात्री सोबत जेवण केले। तसेच थंडी असल्यामुळे बाहेर आग भेटत होती आणि तिथे सर्वजण त्या आगेजवळ बसून होते आणि हळूहळू सर्व जाऊ लागले। मी तिथे बसून होतो आणि काही वेळाने आपले कामे आवरून मामी आली। ती येऊन बाजूला बसली। मी मामीकडे बघत म्हणालो, तुम्ही काय म्हणत होते दुपारी? तर ती माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली, तुला सर्व लक्षात असते।
आणि सांगू लागली, मामा आजकाल मला काहीच देऊ शकत नाही. मामा दिवसभर कामे करतात, तसेच त्यांचे माझ्यापेक्षा वय पण जास्त आहे. तसेच ते या सर्व गोष्टींच्या जास्त दूरच असतात. मग मी मामीला म्हणालो, मग तुम्ही कसे काय स्वतःला मॅनेज करता? तर म्हणाली, काय करणार, मी सर्व मनात ठेवून गप्पच असते. मी मामीकडे बघत म्हणालो, मला तुमच्यासारखी बायको राहिली तर मी तिला प्रत्येक सुख दिले असते आणि तिला कधी नाराज केले नसते. तर ती माझ्याकडे बघून म्हणाली, म्हणजे तुम्हाला माझ्यासारखी बायको हवी आहे का? मी मामीला म्हणालो, हो, तुम्ही पाहायला फारच छान आहे, म्हणून मला तुमच्या सारखेच हवी आहे. तर ती माझ्याकडे बघू लागली, पण तिच्या डोळ्यात कशाची तरी गरज भासत आहे दिसून येत होते आणि तिला माझे बोलणे समजले होते. नंतर मामीला मी म्हणालो, तुम्ही आता आराम करा, नाही तर या गोष्टीमुळे मला कसे तरी वाटायला लागते. तर ती माझ्याकडे बघून म्हणाली, तुला काय होते मला पण सांग. मी तिला म्हणालो, तुम्हाला सर्व समजते. आता मामी जाऊ लागली. जाताना मी तिला एक छोटासा स्पर्श केला आणि म्हणालो, गुड नाईट. आणि यावर तिने फार नाजूक स्माईल दिली आणि गुड नाईट म्हणाली. त्यानंतर मी पण आराम केला. आता माझी मामी बद्दल थोडे विचार बदलू लागले होते, कारण तिचे बोलणे तसेच तिची नजर आता मला थोडी वेगळी दिसून येत होती. तसेच आई बाबा निघून गेले. काही वेळाने मी मामीकडे गेलो. मामी मला म्हणाली, किती दिवस राहणार आहे इथे? मी म्हणालो, मला वाटेल तेव्हापर्यंत. तर ती म्हणाली, बोर नाही होणार का तुला? मी बोललो, तुम्ही आहे ना. तर मला बोर कसे होणार? आणि तिची एक खोड काढली. तर ती माझ्याकडे बघून म्हणाली, तू असे नको करत जाऊ, मला कसे तरी होते. आता मी हळूच अजून जवळ जाऊन म्हणालो, काय होते मला पण सांगा. तर ती लाजली आणि म्हणाली, आजकाल तू फारच मस्करी करतो. मी तिला म्हणालो, मामी तुम्ही असेच हसत राहत जा, तुम्ही फार छान दिसता हसल्यावर. तर ती माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघून म्हणाली, तुला मी आजकाल फार छान दिसत आहे. मी अजून एक खोड काढली आणि म्हणालो, तुम्ही आहेच एवढे छान. पण माझ्या या खोडीमुळे तिची अवस्था बदलत होती आणि तिच्या चेहऱ्यावर ती दिसत होती. आता काही दिवस आमचे असेच चालले. मी तिच्याकडे जायचो आणि आमच्या फार गप्पा गोष्टी होत होत्या. पण आता आमची जवळीकता वाढू लागली होती, तसेच माझा होणारा स्पर्श तिला फार छान वाटत होता. एक दिवस तर मी तिला त्या ठिकाणी मस्करी केली. तर ती म्हणाली, काय करतोस तू? मला असे नको करत जाऊ, मला कसे तरी होते. मी आता एक जवळ जाऊन म्हणालो, कसे तरी झाले तर मी आहे ना. तर ती माझ्याकडे बघून म्हणाली, तुझे वागणे मला कळले आहे. ती तिला बोललो, तुम्हाला माझे वागणे छान वाटत नाही का? तर म्हणाली, छान वाटते, म्हणूनच मी गप्प राहते. आता तिच्या बोलण्यावरून समजून आले होते की तिला पण काही गोष्टीची आवश्यकता आहे. काही दिवस अजून असेच गेले. आता मी बिनधास्त तिची मस्करी करायचो आणि तिला पण ती मस्करीमुळे आनंद व्हायचा. ती माझ्याजवळ येऊन बोलायची आणि आम्ही फार जवळ राहून गप्पा गोष्टी करत होतो. एक दिवस मामा मामीला म्हणाले, मला 2 दिवसांसाठी बाहेर जायचे आहे. ही गोष्ट त्या दिवशी मामीने मला सांगितली आणि मला हे ऐकून फारच आनंद झाला. दुसऱ्या दिवशी मामा निघून गेले. मामाला मी बस स्टँडवर सोडले आणि घरी परत आलो. मी मामीकडे जात होतो तर मला आजीने आवाज दिला आणि कामे सांगितली. मग मी ते कामे करून जेवण केले आणि असाच घरी लेटून होतो तर माझा डोळा लागला. उठलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. नंतर आजीने मला चहा दिला. आता सर्वत्र अंधार पसरत होता. मग मी मामीकडे गेलो. कदाचित मामी पण माझीच वाट पाहत होती. मी येताच म्हणाली, कुठे गेला होता? आज दिसला नाही. मी तिला घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. आम्ही अगदी जवळ बसून होतो आणि ती जवळीकता मला फार छान वाटत होती. मी तिच्याकडे बघितले आणि तिला एकदम आता ती पण माझ्यासोबत आणि आम्ही फार वेळ त्या स्थितीत राहिलो. पण त्यानंतर आमच्या शरीरात आग पसरली. आता आम्ही लवकरच आपली सर्व काढले. आता आम्ही फार वेळ त्याच अवस्थेत होतो. तसेच मी वेळ न करता त्या कामात फार चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू लागलो. मी असे करतात ती मला म्हणाली, अनेक दिवसापासून मी या गोष्टीची वाट बघत होते, पण मला ती चांगल्या प्रकारे मिळतच नव्हती आणि तिच्या चेहऱ्यावर त्या प्रेमाची आतुरता दिसून येत होती. मी फार चांगल्या पद्धतीने तिला आनंद देण्याचा प्रयत्न करत होतो आणि ती आनंद घेऊन आवाज करू लागली. मी अजून दुप्पट पद्धतीने त्या गोष्टीमध्ये पूर्णपणे सामावून गेलो होतो.
आणि तिचा तो प्रतिसाद मला भारावून टाकत होता. मला तर फार आनंद येत होताच, पण तिच्या चेहऱ्यावरची खुशी पाहण्यासारखी झाली होती. तिच्या डोळ्यात मिळालेली भूक दिसू लागली होती. आता या गोष्टीला फारच वेळ झाला होता तरी सुद्धा आम्हाला कशाचेच भान नव्हते. तसेच आम्ही काही वेळ थांबून परत त्याच गोष्टीत आपले प्रेम व्यक्त करण्यात लागलो. पण काही वेळाने आमचे हे वादळ थांबले, कारण तिला आता स्वयंपाक करायचा होता आणि मला पण घरी जायचे होते. त्यानंतर तिने स्वयंपाक केला आणि मी आजी आजोबांसोबत जेवण केले. तसेच परत मी तिच्याकडे आलो तेव्हापर्यंत तिचे जेवण झाले होते आणि ती माझी वाट पाहत होती. मी आलो आणि बसलो तर ती एकदमच. मला तिचे हे रूप पाहून फार वेगळे वाटत होते आणि आम्ही अजून फार चांगल्या प्रकारे रमू लागलो. त्या दिवशी आम्ही फार दूरवर गेलो होतो. तसेच त्यानंतर आमचे जीवन बदलूनच गेले. आता आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही एकमेकांमध्ये सामावून जात होतो आणि या सर्व गोष्टीमुळे मामीचा आनंद पाहण्यासारखा झाला होता. अशाच गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.